हॅलो सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आज मी भाजी घेतलेली आहे आणि मी तुम्हाला दाखवते काय काय भाजीची गाडी आली होती आणि मी भाजी घेतलेली. तर बघा काय काय घेतले मी दाखवते. तर हे बघा, याच्यामध्ये पालक घेतली. तर मी तुम्हाला आता हे बघा, पालक साफ, सगळ्या भाज्या मी साफ करून घेतलेल्या आहे. माती वगैरे असते ना, सगळी फ्रीजमध्ये ठेवायच्या असतात भाज्या. पालक घेतलेली आहे, कांद्याची पात घेतली, साफ करून ठेवली, घेताना धुवून घ्यायचे म्हणजे. आणि अजून हे बघा, ही पण भाजी घेतलेली आहे शेपूची, चांगली आहे एकदम फ्रेश. अजून मेथीची पण घेतली. भाजीची गाडी आली का मी जास्त भाज्या घेते. हे बघा, साफ करून ठेवली. आणि कोथिंबीर पण घेतली. तर हे बघा, फ्रेश साफ करून ठेवली. आणि टॅमॅटो पण आलेली. तर टॅमॅटो जरा छोटे छोटेच आहेत, महाग आहेत, पण भाजीला तर लागतातच. ते पण मी 1 किलो घेतले. चांगले आहेत. आता भाज्या तर महागच असतात श्रावणामध्ये. आणि कणीस पण घेतले आहे मक्याची बघा, 50चे 3 दिलेत. 3 कणीस घेतलेत मकाची. आणि हिरवी भाजी पण घेतली. तर एक टायमाला लागते भाजी, हिरव्या भाज्या, कडधान्य वगैरे. तर तुम्ही काय काय भाजी घेता तर मलाही सांगा. साफ करून कशा ठेवतात, 2 दिवस 3 दिवस टिकल्या पाहिजे चांगल्या व्यवस्थित, तेही मला कमेंटमध्ये सांगा. मी तर अशाच पिशव्यांमध्ये साफ करून ठेवले. तर तुम्ही कशा ठेवता तेही सांगा. भाज्यांची काळजी कशी घ्यायची पावसाळ्यामध्ये मलाही कमेंटमध्ये सांगा. तर मी आता एवढ्या भाज्या घेतलेल्या आहेत, 2-3 दिवस तर सहज जातील. तर चला, कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जे कोणी नवीन बघत असतील तर तुम्ही सबस्क्राईब करा. तर चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.